आता पाहूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी कर्नाटकात प्रवेश करू नये, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा इशारा। महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यावरून नव्या वादाची शक्यता। आपल्या सीमा पाहून राज्य सरकारने सुविधा पोहोचवाव्या, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य चुकीचं नाही, अशोक चव्हाणांकडून सिद्धरामय्या यांच्या वक्तव्याचं समर्थन। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी शंकराचार्य कुठे होते, तेव्हा गागाभट्टाला काय यावं लागलं? राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी शास्त्राचा आधार देणाऱ्या शंकराचार्यांना प्रकाश महाजनांचा सवाल। मोठी ऑफर आली तरी हुरळून जाणार नाही, केंद्रीय मंत्र्यांना भेटून काम करून घ्या। मध्यस्थांकडून केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी निरोप, राजू शेट्टींचा मोठा गौप्यस्फोट। वंचित बहुजन आघाडीबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू, 15 दिवसात लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा निर्णय होईल, नाना पटोलेंची माहिती। रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजेंमध्ये जवळीक वाढली, निंबाळकरांच्या घरी दोघांची भेट, स्थानिक राजकारणासंबंधित चर्चा झाल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार उद्या सोलापूर दौऱ्यावर, मोदींच्या हस्ते 15,000 घरांचं चावी वाटप होणार, तर शरद पवारांचं पंढरपूर आणि मंगळवेढ्यात बैठका आणि मेळाव्यांचं आयोजन। महाविकास आघाडीला 40 जागा मिळणार असा सर्वे असल्यानं भाजप घाबरली, म्हणूनच मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढले, त्यांना प्रचारक म्हणून यावं लागतंय, भाजपला उतरती कळा लागली, नाना पटोलेंचा मोदींच्या दौऱ्यावर निशाणा। फेब्रुवारीपासून शरद पवार लोकसभेच्या मैदानात बूथ प्लॅनिंग आणि प्रचाराची रणनीती आखणार, एका आठवड्यात 2 मतदारसंघाचा आढावा घेणार।